ठिकाणी मिळालेली आहे। ऑन स्ट्राइक सचिन झेंडे, नॉन स्ट्राइक आनंद बोराडे। सेमीफायनलचा सामना आहे। या पॅव्हिलियन मध्ये बसलेल्या सर्व खेळाडूंना सांगतो जोरदार टाळ्या वाजवा जरा। आणि हा चेंडू पटवण्याचा प्रयत्न सचिन झेंडे यांचा। एक चेंडू एक धाव या ठिकाणी झालेली आहे। चंदनजी या ठिकाणी इशारा करतायत जगामत दो आणि जागेवरूनच भांडणं आपण पाहायला मिळतात आपल्याला, कुठलीही जागा देणार नाही। पुन्हा एकदा आणि पहिला झेल बाद गडी झालेला आहे। सचिन झेंडे सुंदर असा झेल पकडलेला आहे। आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय 4 खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच ची ऑरेंज कलरची कॅप मिळालेली आहे। रायगड क्षेत्रामध्ये 4 जणांकडे ऑरेंज कॅप आहे, म्हणजे किती सुंदर खेळ करतायत। आणि सामन्यातील एक धाव घेऊन समाधान मानण्यात आलेलं आहे। तीन चेंडू 2 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत। पहिलीच पॉवर प्लेची ओव्हर आणि हा चेंडू फटकेलेला आहे, बघूया 4च्या दिशेने गेलेला आहे। पहिला चौकार गेलेला आहे। 4 धावा या ठिकाणी आनंद बोराडे यांच्या बॅटिंगमधून आलेले आहेत। अशी सुंदर रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न त्यांचा सफलता त्यांना मिळालेली आहे। याचबरोबर धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झालेली आहे 6। आणि फायनलला जाण्यासाठी दोन्ही संघाची धडपड असणार आहे। जास्तीत जास्त धावसंख्या रचण्याचा प्रयत्न आज मुंबई 3च्या संघाकडून होणार आहे। संयमाने खेळ खेळतील, ताकदीने खेळ खेळतील आणि हा संयम उंच धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न करणार आहेत। पुन्हा एकदा आनंद बोराडेजी आणि हा चेंडू डॉट गेलेला आहे। त्याचबरोबर पाच चेंडू झालेल्या षटकातील शेवटचा चेंडू, 5 चेंडू आणि 6 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत। पुन्हा एकदा ही विकेट गेलेली आनंद स्वतःहून क्रीज सोडून मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळते। एक चांगला हादरा, चांगला झटका बसलेला आहे। 2 विकेट गेलेल्या आहेत मुंबई 3च्या। एक चांगला फलंदाज बाद होण्यामध्ये यश संपादित केलेला आहे रायगड क्षेत्राने। .360 डिग्री मध्ये मारणारा हा फलंदाज, बघूया आपण आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय। स्पोर्ट्समॅनशिप दाखवले।
अजून 4 ओव्हर शिल्लक आहेत. नवीन गोलंदाजाचं नाव, गोलंदाजाने सुरुवात केलेली आहे आणि हा चेंडू कट करून 1 धाव तर घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. बघूया या ठिकाणी आहेत पण त्या नाव नाही. या षटकामध्ये 1 चेंडू 1 धाव घेण्यात आलेले. पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि हा दुसरा चेंडू मारण्याच्या नादामध्ये वाईटचा इशारा पंचांकडून. 1 अवांतर धाव या ठिकाणी मिळालेली आहे. जास्तीत जास्त धावसंख्या जर झाली या मैदानावर आता सेमीफायनलच्या सामन्यामध्ये तर नक्कीच मॅच बघायला ही चुरस होणार आहे, आनंद मिळणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज वैभव आणि हा चेंडू ठोकलेला आहे. पाहूया बाउंड्रीच्या दिशेने जाताना चौकार. सुकून आंतरक्षेत्रीय क्रिकेट टुर्नामेंटच्या बॅनरवर हा चेंडू टच होऊन आलेला आहे आणि त्याचबरोबर चौकार मिळालेला आहे. धावसंख्येमध्ये वाढ होताना धावसंख्या झालेली आहे 12. पुढचा सेमीफायनल सामना क्षेत्र वसई वर्सेस क्षेत्र मुंबई 4 यांच्यामध्ये होणार आहे. कॅप्टनने टॉससाठी मंचावर येण्याची कृपा करावी. टॉससाठी दुसरा सेमीफायनल क्षेत्र वसई वर्सेस क्षेत्र मुंबई 4. कॅप्टनने लवकरात लवकर त्या टॉससाठी हवं. अनु अद्दूच्या बॅटिंगला अशी ऑफर आलेली. अद्दूने जर 6 मारला तर 4 शॉर्मा त्याला मिळणार आहेत असं अरुण यांनी ते घोषित केलेलं आहे. स्पेशली फोन करून सांगितलेलं आहे. आणि रिव्हर्स शॉट मारलेला आणि 1 धाव घेण्याच्या नादामध्ये चतुराई दाखवलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. धाव संख्या झालेली 13 आणि आदू यांना मोठी ऑफर दिलेली आहे अरुण यांनी. बघूया त्याचा फायदा उठवतात का आदूजी. पण हा संयमी खेळाडू आहे, कुठल्याही मोह पाहायला बळी पडत नाहीये. आणि हा चेंडू ठोकलेला आहे. पाहूया सीमारेषा पलीकडे येतोय का. चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतो आणि त्यांच्या हाईट वरून आणि हा सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आदू यांचा आणि संघातील सर्व खेळाडूंनी हा चेंडू अडवल्याबद्दल त्यांना टाळ्या वाजून अभिवादन केलेलं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा एकदा वैभवजी गोलंदाजी करताना हळूहळू धावसंख्येमध्ये वाढ होते आणि हा चेंडू पुन्हा एकदा भिरकून दिलेला आहे. पाहूया झेल सुटलेला आहे. 1 धाव या ठिकाणी आलेली आहे आणि चेंडू तू पकडतो का मी पकडतो असं करून करून 4-5 खेळाडू क्रॉस करून हा चेंडू आलेला आहे. परंतु भक्कम पाया घेऊन उभे असलेले सुमित विकेट कीपर, तो चेंडू काय जाईल पुढे. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 16. आणि आपण या ठिकाणी पाहतोय नवीन गोलंदाज स्वप्नील आपली गोलंदाजी घेऊन आलेले आहेत. गोलंदाजी करतायत दीपू यांच्यासाठी दीपेश. चलेगा चलेगा लेके चल असंच काही प्रोत्साहित करताना
आणि ही सामन्याला सुरुवात या ठिकाणी वैभव पुन्हा गोलंदाजी घेऊन येताना आपण पाहतो आणि हा चेंडू पुन्हा एकदा टोलवलेला पाहूया. 4च्या दिशेने येतो. क्षेत्ररक्षण सुंदर होतं. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. 2 धावा या ठिकाणी संघाला मिळालेल्या आहेत. 2 धावा घेताना संघाची धाव संख्या. नो बॉलचा इशारा. पंच डिसिजन देतील. पंच हा नो बॉल आहे का? नो बॉलचा इशारा दिलेला आहे पंचांनी. नो बॉल दिलेला आहे आणि फ्री हिट मिळालेली आहे ही नो बॉलला. आणि आता आपण नजरा ठेवायच्या या चेंडूवरती. हा चेंडू कुठल्या दिशेला जातोय? पलावाला जातोय, दिव्याला जातोय, दिघ्याला जातोय? बघूया आता. चेंडू हुकलेला आहे आणि या ठिकाणी आमचे संचालक महोदय महात्मा आदरणीय प्रकाश शर्माजी भाईजी यांचे या ठिकाणी आगमन झालेलं. जोरदार जरा टाळ्यावाजून त्यांचं स्वागत करा भाईजी यांचं. खूप खूप धन्यवाद. आणि सुंदर अशी गोलंदाजी करताना आपण पाहतोय या ठिकाणी वसईने यायचं आहे टॉस करण्यासाठी. वसई आणि मुंबई 4. मुंबई 4चे कॅप्टन इथं आले आहेत. वसईचे आदरणीय गौतमजी लवकरात लवकर मंचावर येण्याची कृपा करावी. पंचांचा वाईटचा इशारा. 1 अवांतर धाव जोडण्यात आलेली आहे परंतु गोलंदाज हा भेदक मारायचा गोलंदाज आहे. गोलंदाजी टाकताना फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न. हो डॉट बॉल या ठिकाणी जात आहेत. थोडासा प्रेशर येताना मुंबई 3 वरती आपण पाहतोय आणि हा गोलंदाज भेदक मारायचा गोलंदाज आहे आणि जवळजवळ आणि पुन्हा एकदा अवांतर धाव या ठिकाणी मिळालेली आहे. वाईटचा इशारा पंचांकडून. धाव संख्या झालेली 21. 3 चेंडू झालेले आहेत. वसई आणि मुंबई 4 यांच्यामध्ये पुढील सामना होणार आहे. टॉस साठी यायचं आहे. पुन्हा एकदा आणि हा चेंडू तडकवलेला आहे परंतु फिल्डर तैनात. 1 धाव तरी घेतलेली आहे. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न होते परंतु नाही. शाबास शाबास सर्व संघांकडून, संघातील खेळाडूंकडून या क्षेत्ररक्षकाचं अभिवादन करतायत आणि आपण पाहतोय की या ठिकाणी 1-2 धाव घेण्यामध्ये यश संपादित करतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आदुयाना आणि आदूने हा चेंडू रिव्हर्स शॉट मारण्याच्या नादामध्ये आपली कदाचित विकेट घालवली आहे. काही गरज नसताना हा रिव्हर्स शॉट मारण्यामध्ये अयशस्वी झालेला फलंदाज अद्दू आणि या ठिकाणी तिसरा झटका बसलेला आहे मुंबई 3 ला. चालू करायचं आहे. थोडा संयम आणि थोडा धाव संख्या झालेली आहे 22. तीन ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या 22.
फार कमी धावसंख्या आहे. पहिला चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून, लास्ट बॉल आणि हा वाईटचा इशारा पंचांकडून. पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला, एक धाव नक्कीच घेण्यात येईल. एक धाव घेण्यावर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव घेतलेली आहे. 2 धावा या घेऊन या ठिकाणी वसईने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी का क्षेत्ररक्षण ते ठरवून येत आहेत. त्यांना भावकीची मीटिंग घ्यायला लागते तिकडे. भावकीला मान सन्मान देणं खूप गरजेचं आहे. वसईवाले टॉस जिंकलेत आणि भावकीचा विचार घेऊनच पुढचा पाऊल उचलणार आहेत, नाहीतर वाडीतून बाद. गोलंदाज रोशन. चेंडू कटावून एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पण एकदम फुल रनअपने घेतलेली आहे. बॅट्समन दीपू कुठेतरी थकलेला वाटतोय, रनअप कमी होतोय. हळूहळू धावसंख्येचा पाया रचताना आपण पाहतोय मुंबई 3 कडून. आणि हा चेंडू ठोकलेला आहे, पाहूया सीमारेषे पलीकडे जातोय का. उंचीचा फायदा, चौकार लगावलेला आहे आणि हीच अपेक्षा आहे दीपूकडून आणि संदेशकडून. लगातार चौकार षटकारांची आतषबाजी व्हावी. धावसंख्येचा पाया रचताना धावसंख्या झालेली आहे 31. चौथ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे 31. फायनलला पोहोचण्यासाठी ही सगळी जय्यत तयारी. धावसंख्या झालेली आहे 31. 31. स्कोर एक्सप्लेन करा त्यांना. वाईट आला ना, वाईट आलाय. चला सुरुवात. पुन्हा चेंडू तडकवलेला आहे. एक धाव तर घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील घेतलेली आहे आणि सुंदर असा हा रनअप, दोघांचा रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2-2 धावा घेऊन धावसंख्येमध्ये वाढ करताना धावसंख्या झालेली 33. चौथी ओव्हर चालू आहे. चौकार षटकार पाहायला मिळतील आपल्याला. पुन्हा एकदा दीपूसाठी गोलंदाजी.
आणि या दीपूने उचललेला आहे चेंडू. पाहूया काय होतंय. झेल बाद झालेला आहे दीपू. अरे अरे सागर काय बघतोय वरती. सागर कुठे बघतोस तू. काही कळलं नाही आम्हाला. ये नंतर आपण परत भेटूया. आणि सागरचा हा होम ग्राउंड आहे. आता खरी मजा येणार आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा सागरसाठी. मजा येणार आपल्याला आता मॅच बघायला. टाळ्या वाजवल्यात बघ रे बाबा. झाला आनंद. हे मंत्र देऊन आलेले आहेत. कान मंत्र दिलेला आहे दोन्ही खेळाडूंना. आणि सागरसाठी गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. आणि हा चेंडू टोलवलेला आहे. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी. सागरचा रनअप वाढलेला आहे. सागरने रन घेतलेले 2 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. सागरचा होम ग्राउंड असलेल्या मैदानामध्ये सागर आपला दबदबा कायम ठेवणार आहे. पुन्हा एकदा सागर तयारीत. आणि सागर स्वतःहून आलेला आहे स्पोर्ट्समनशिप दाखवून. बॅट पाहिजे, बॅट पाहिजे. चंदनला बॅट पाहिजे आणि चंदनवालीच बॅट द्या. चंदनाची बॅट द्या त्यांना. चंदनला चंदनाची बॅट द्या. त्याचा सुगंध मैदानावर पसरला पाहिजे. अतुल, तेजस या 4-4 चंदनाच्या बॅटी घेऊन चाललेल्या आहेत. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा बघूया चौकार षटकारांची आतषबाजी होते का. आणि हा शॉट आलेला आहे षटकाराच्या दिशेने. सुंदर असा षटकार लगावलेला आहे. टाळ्या वाजवून संदेशजींना अभिवादन देण्यात आलेलं आहे. एक चौकार, एक षटकार लगावलेला आहे. पुन्हा एकदा आपण पाहूया. धाव संख्या झालेली आहे 45. 2 चेंडू झालेले आहेत. सगळ्यांच्या नजरा रोखलेल्या आहेत. पुन्हा एकदा संदेशजींकडे बघूया. आणि हा चेंडू कटावलेला 1 धाव तर नक्कीच मिळालेली आहे. आणि 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 आणीबाणीच्या काळामध्ये धाव संख्या झालेली 45.
46 झालेली आहे. आणि तरुण तडफदार खेळाडू चंदन आणि या चेंडू टोलवलेला पाहूया. सीमारेषे पलीकडे 6 मारलेला आहे. डायरेक्ट 6 आलेला आहे. सरकार तुम्ही केलंय मार्केट जॉब. सुंदर असा आपण पाहतोय चौकार षटकार. ती चंदनाची बॅट चंदनकडे गेली आणि हा षटकार मारलेला आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. चंदन 2 चेंडू पाहूया. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा चेंडू आलेला आहे. 6च्या दिशेने 6 धावा या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. बॉल द्या आणि फ्रीज मध्ये ठेवलेले आहेत बघा पंच. फ्रीज मध्ये बॉल आहेत. थंडगार झाले असतील. हा फ्रीज आहे तो. बॉल आलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय षटकार गेलेला आहे. चंदनच्या बॅट मधून धाव संख्या पोहोचलेली आहे 58. सुंदर अशी धाव संख्या झाली. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा चेंडू ठेवलेला आहे. याच्याबरोबर 2 धावा घेण्यामध्ये येतात का बघूया. 2 धावा घेण्याचा प्रयत्न ठीक चाललेला आहे. चंदन धावलेला आहे. 2 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. सुंदर अशा 2 धावा गेलेल्या आहेत. सुमित यांनी सांगितलेलं आहे बरोबर आहे. 2 धावा झालेल्या आहेत. नॉट आउट झालेले आहेत चंदन. धाव संख्या झालेली 60. 61 टू विन. आणि हा आनंद आपण पाहतोय. मॅनेजरची इकडे धाकधूक वाढलेली आहे. मॅनेजरची व्हावा करताना पूर्ण कमिटी. आणि या ठिकाणी मगाशी आपण पाहिलं आपण क्षेत्ररक्षण लावताना देखील पहा. आपण रायगडचा क्षेत्र पूर्ण संयमाने डिसिप्लिन मध्ये मैदान सोडलेलं आहे. आपण मैदानाचा ताबा घेताना त्याच उद्देशाने आपण देखील जावा. मगाच्या सेमीफायनलची मगाशी मॅच होत होती. येत आहेत. आता मुंबई 3ने चांगली फिल्डिंग लावली की बिल्डिंग बांधणार आहेत. मगाच्या मॅचला आपण बघितला मुंबई 3ने 53 स्कोर मारला होता. परंतु तो 53 स्कोर असताना देखील एक चांगली उत्तम गोलंदाजी करून उत्तम क्षेत्ररक्षण करून विजय संपादित केलेला होता. आणि त्याचीच पुनरावृत्ती या मॅच मध्ये होते की आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच होणार आहे असा सगळ्यांचा होकार देखील आहे. आणि गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करून टाइम स्टार्ट झाला का. एका विशेष सूचनेकडे सर्वांनी लक्ष द्या. क्षेत्रात 3च्या फिल्डरसाठी ही सूचना आहे. आपला टाइम स्टार्ट झाला आहे.
20 मिनिटामध्ये 4 षटक पूर्ण झाले पाहिजे. इथे सुमित पाटील नावाजलेले मुलुंडचे शिल्पकार शिल्पकार इथे यांचं आगमन झालंय. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करा. सुमित, पुन्हा एकदा आपण पाहतोय मगाशी म्हटल्याप्रमाणे मुंबई 3ने मगाशच्या मॅचमध्ये 53चा टार्गेट दिला होता, परंतु 53 स्कोर मारल्यानंतर देखील त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण, आपली गोलंदाजी हा खेळ उंचावताना त्यांनी कायम विकेट घेऊन आपल्या संघाला विजयी संपादन करून दिलं होतं. त्याचप्रमाणे तीच पुनरावृत्ती आत्ताच्या मॅचला होते की नाही हे आपण पाहणार आहोत. आणि सर्व खेळाडू सज्ज झालेले आहेत. या ठिकाणी रायगड क्षेत्र देखील सज्ज झालेला आहे. प्रणित आणि रोहित ओपनिंगसाठी रायगड क्षेत्राकडून आलेले आहेत. रोहित स्ट्राईकवर आहेत. सेमीफायनलचा हा सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना. नावाजलेले पंच योगेश जग, कसा भावा काम कसं, प्रशांतजी आणि खैरे महाराज हे नावाजलेले पंच. बघा जमलं तर संदीपजी, आपल्याला वाटत होतं की क्षेत्र नंबर 3चा एवढा स्कोर होणार नाही. विनायकजी जरा पाणी मिळालं तर बरं होईल. संदीपजी, पहिल्या सुरुवातीच्या बोलतो पण पाणी प्यायच्या आधी. सुरुवातीच्या ज्या 3-4 षटकामध्ये असं वाटत होतं की मुंबई क्षेत्र नंबर 3चा स्कोर एवढा होणार नाही. नक्कीच. प्लस मगाशी आपण बघितलं की जो 53 स्कोर झाला आणि त्याच्यामध्ये नंतर जी उत्तम अशी गोलंदाजी केली मुंबई 3ने, त्याची पुनरावृत्ती आता होती की नाही. बॅटिंग आता करून दाखवले त्यांनी. मगाशी ज्या बॅट स्कोर झाला एवढ्या, त्याच्यामध्ये चंदनजींचे जे 6 आणि 4 लागले आणि ही पहिली ओव्हर घेऊन मुलुंडचे नावाजलेले गोलंदाज चंदन गुप्ताजी. चंदन गुप्ता एक तरुण तडफदार खेळाडू आहे आणि मॅचला सुरुवात झालेली आहे. चंदननी सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू टाकलेला आहे आणि पहिला चेंडू टोलवलेला. एक धाव तर नक्कीच घेतलेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही कारण क्षेत्ररक्षक तेवढा चेतन झालेला आहे. एक चेंडू एक धाव या ठिकाणी झालेली आहे. एक चेंडू एक धाव या ठिकाणी. पुन्हा एकदा चंदन गुप्ता अचूक टप्प्याचा भेदक मारला करणारा गोलंदाज. आणि मुंबई क्षेत्र नंबर 3चे मॅनेजर माझ्याबरोबर बसले आहेत. सुंदर गोलंदाजी, सुंदर. ह्याच गोलंदाजीचा अंदाज आपल्याला पाहायचा होता आणि सेम बॉल टाकलेला आहे जे मगाच्या मॅच मध्ये झालं होतं. त्याची पुनरावृत्ती चंदन करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही अशी काय प्रॅक्टिस घेतली मुंबई 3च्या टीमची? आम्ही दिवस रात्र एक केला प्रॅक्टिस साठी. तरी गेला का तिकडं? दिवस रात्र बोलतो. आणि हा पहिला चौकार आलेला. प्रयत्न जर केला असता नक्की झेल बाद गडी झाला असता, परंतु आणि खरंच विनायक वाडकरजींनी हा प्रश्न टीमच्या मॅनेजरला विचारला. मला आवडला. विनायकजी, दिवस रात्र एक केला आणि ह्या दिवसा असं काय झालं? दिवस रात्र करत एकदा तरी केला का? चला पुन्हा एकदा चंदनसाठी जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन इथे चंदन गुप्ताजी करत आहेत. आज त्यांच्या गोलंदाजीमधून सुंदरता, तो सुवास येत आहे चंदनाचा. एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे. जर अचूक टप्प्याचा हा मारा जर केला तर नक्कीच फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न चंदन त्याच्या गोलंदाजीतून करणार आहे. आणि आपण बघतोय रायगड क्षेत्रातले देखील हे तरबेज असे खेळाडू फलंदाज या ठिकाणी आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चंदन यांच्या गोलंदाजीतून हा फटकारा मारलेला आणि क्षेत्ररक्षण करताना या 2 धावा या ठिकाणी
मिळाले आहेत. जर थोडासा दबाव टाकला जर रायगड क्षेत्रावरती गोलंदाजीच्या माध्यमातून किंवा क्षेत्ररक्षण जर सुंदर झालं तर नक्कीच दबावाखाली खेळताना आपल्याला दिसतील. झालं का इकडे मला राहिले. पुन्हा एकदा चंदन गोलंदाजी घेऊन येत आहेत. हो सुंदर गोलंदाजी डॉट बॉल काढलेला ह्या. ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे. धाव संख्या झालेली आहे 8. आणि इकडे ॲक्युप्रेशरच्या महात्म्यांचा चालू करा. मॅच चालू करा. नवीन गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येत आहे. सागर पाटील. एक ओव्हर किती झाला. सागर स्थानिक पाटील खेळाडू सागर पाटील बॅटिंग तर रन करू शकले नाही पण बॉल टाकून रन रोखण्याचा नक्कीच प्रयास करतील. पुन्हा एकदा सागर पाटील भेदक मारा करणारा गोलंदाज. ओके पुन्हा एकदा सागर पाटील गोलंदाजीला सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू घेऊन येत आहेत आणि पुन्हा एकदा हा डॉट चेंडू या ठिकाणी फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न. रफ्तार गोलंदाजी. सुंदर सुंदर अशी गोलंदाजी सागर पाटील कडून होत आहे. कदाचित आपल्याला विकेट्स नाही मिळाले तरी चालतील परंतु डॉट बॉल काढून संघाला विजयाच्या दिशेने नेताना सागर पाटील यांची गोलंदाजी. चेंडूनी उसळी घेतलेली आहे. वॉर्निंग दिलेली आहे पंचांनी. काय वॉर्निंग दिली काय माहिती पण दिलेली आहे. हा बरोबर. एक बाउन्सरची वॉर्निंग दिलेली आहे सागर पाटीलजीनं. काय गोलंदाजी आहे सागर पाटीलची. जबरदस्त असा बॉल सागर पाटीलजींकडनं. तीन चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत. भेदक मारा करतोय सागर पाटील. रायगड क्षेत्राला रोखण्यामध्ये कंट्रोल ठेवतोय चेंडूच्या गतीने. पुन्हा एकदा सागर पाटील रायगड क्षेत्रासाठी. सुंदर अशी गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. पंच डिसिजन घेतील. पंचांकडून डिसिजन नाही झाला तरी ते थर्ड अंपायर आहेत आपले त्यांच्यापर्यंत हा डिसिजन येईल. दोन्ही अंपायर डिस्कस करत आहेत. सुंदर पंचांचा निर्णय अंतिम आहे. पंच व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. व्हाईट बॉल. नाही जरी वाईटच सांगते. पंच ठरवतील. कमिटीने पाहिजे तर जाऊन डिस्कस करा दोन्ही अंपायर बरोबर. विलास दादा पंच 1 मिनिट. पंच ज्येष्ठ पंच चेतन पाटील जे आपल्याशी संपर्क साधतायत. आरटी सीट द्वारा
वाईट दिलेला आहे, वाईट. आणि या ठिकाणी आपले क्षेत्रीय संचालक महोदय अशोक केरेकरजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण टाळ्या वाजून जरा स्वागत करूया त्यांचं. आणि पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत असताना व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे पंचांनी. पुन्हा एकदा सागर गोलंदाज, भेदक मारायचा गोलंदाज. प्रशांतजी, प्रशांतजी, या ठिकाणी आपला हा खेळ सुकून आंतरक्षेत्रीय क्रिकेट टुर्नामेंटचे सामने या ठिकाणी भरवलेले आहेत. आणि उभे राहा, मुंबई 3 वाले उभे राहा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आर्ग्युमेंट करू नये. बॅटिंग लवकरात लवकर चालू करावी. ज्यांना काही शंका आहे त्यांनी स्टेजवर येऊन संपर्क साधावा. फक्त कॅप्टन येईल, बाकी काही बोलणार नाही. कॅप्टनला काय बोलायचं ते बोला. तुमचं काय डिसिजन घ्यायचं का? हंपनी डिसिजन घेतलेला आहे. ऍज अ कमिटी बोलते आता. फक्त कॅप्टन बोलेल. विनायकजी गेले कमिटी. तू फक्त कॅप्टन बोले काय बोलायचं ते. लाईव्ह जरा चालू करा ना, चालू करा. मॅच चालू करा. हो दे ना. प्रशांतजी काय चाललंय? प्रशांत उभा राहा. सेटवर बोला ना. प्रशांतजी काय करतात? बोला ना, सेटवर बोला ना प्रशांतजीला. प्रशांतजींना बोला ना, तुम्ही सेट इथे उभे राहा ना. प्रशांतजी उभा राहा, चालू करा. त्याला बॅट चालू करा. वाईट बॉल दिलाय. अंपायर मॅच सुरू करा, मॅच सुरू करा. चंदन आजा आजा आजा. लेग स्टिक वाईड. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पुन्हा सागर पाटील आणि पुन्हा हा डॉट बॉल काढण्यामध्ये भेदक मारा करतोय सागर पाटील आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. सुंदर अशी गोलंदाजी सागर पाटील जीकडनं. या ठिकाणी आपण बघतो या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू नंतर धाव संख्या झालेली आहे 10. रायगड क्षेत्र या ठिकाणी आपला फलंदाजीचा दर्जा उंचवताना आपण पाहतो. पुन्हा एकदा सागर पाटील आणि हा चेंडू तडकावण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1 धाव तर नक्कीच घेतलेला आहे रायगड क्षेत्राने. पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा होतो. दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. सुंदर अशा 2 धावा घेऊन आपल्या खात्यामध्ये या 2 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. धाव संख्या झालेली आहे 12. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हा शिल्लक आहे. सुंदर चेंडू कटवलेला आहे 1 धाव घेण्यामध्ये आणि सुंदर असा खूप सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी मुंबई 3 कडून तेजस यांच्याकडून झालेली आहे. 3 धावा त्यांनी आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. याचबरोबर 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 13. 18 चेंडूमध्ये 48 धावांची आवश्यकता रायगड क्षेत्राला. या ठिकाणी 2 षटक समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 13.
रायगड क्षेत्र आपण पाहत आलो की कालपासून यांच्या या मॅचेस झालेल्या आहेत आणि तडाखेबाज फलंदाजी करताना चौकार षटकारांची आतिषबाजी करताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. आणि हा सेमीफायनलचा सामना दोन्ही संघावरती दबाव असताना खेळाचा दर्जा उंचवताना दोन्ही संघ एकमेकांना विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चंदन गोलंदाजी करताना रायगड क्षेत्रासाठी सुंदर अशी गोलंदाजी चंदन याच्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळते. रोहित जाधव उत्कृष्ट असा फलंदाज. नो बॉलचा इशारा पंचांकडून. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलेला आहे. आणि फ्री हिटचा इशारा. फ्री हिटचा फायदा आपण बघूया. रायगड क्षेत्र आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय. नो बॉल गेलेला आहे आणि फ्री हिटचा इशारा पंचांकडून आलेला आहे. चंदने गोलंदाजी करताना चेंडूनी उसळी घेतलेली आहे. त्याचबरोबर नो बॉलचा इशारा पंचांकडून. आणि अत्यंत डोलवलेला फ्री बाराशे पलीकडे जाताना फ्री हिटचा फायदा घेताना आपण हा चौकार गेलेला आहे. 4 धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज चंदन गुप्ता नावाजलेला तरुण तडफदार गोलंदाज अचूक टप्प्याचा मारा करताना भेदक गोलंदाजी चंदन गुप्ता यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे रायगड क्षेत्रातील रोहित जाधव नावाजलेला फलंदाज हा देखील सज्ज होऊन सामना करण्यासाठी चंदन यांच्या गोलंदाजीला सामना करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. 15 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता. वाईटचा इशारा पंचांकडून. आपल्याला वाईट भेटतील नंतर. चेंडू टोलवलेला आहे. बघूया हा झेलबाज होतोय का. आणि नवीन बॅट्समन आलेला आहे सुमित. आपण पाहिलेला आहे तडाखेबाज फलंदाज सुमित हिटमॅन. आणि आता आपण पाहतोय की गेल्या मॅच मध्ये आपण त्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. जागेवरून चौकार षटकार खेचण्याची ताकद असलेला हा खेळाडू. बघूया चंदनजींना कसा सामोरा जातोय. आणि चेंडू कटावण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. एक अवांतर धाव या खात्यामध्ये जोडण्यात आलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 20. 4 चेंडू 20 धावा झालेल्या आहेत. आयकॉन म्हणून असलेला हा खेळाडू पनवेलच्या टीम मधून आपण पाहिलेला आहे सुमित यांना.
आणि जागेवरून खेचणारा जागेवरून चौकार षटकार खेचणारा मनगटाचा उपयोग करणारा हा खेळाडू उंच हवेमध्ये हा शॉट लागवलेला होता. अंदाज घेता नाही आला तिन्ही खेळाडूंना. जजमेंट यांचा चुकलेला आहे. धाव संख्या झालेले 22. शेवटचा चेंडू शिल्लक. चेंडूला साईडची कट देऊन एक धाव घेण्यामध्ये यश संपादित केलेलं आहे. त्याचबरोबर ओव्हर समाप्ती झालेली आहे आणि पूर्ण चेतन अवस्थेमध्ये खेळताना स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्यासाठी ही एक धाव घेऊन सुमित यांनी 12 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहत आले धाव संख्या झाली. स्कोर सांगा. धाव संख्या झालेली 23. तडाखेबाज फलंदाज सुमित. आणि आपण पाहतोय की या रायगड क्षेत्राच्या टीम मध्ये जवळजवळ 4 खेळाडूंनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलेला आहे. अशी सुंदर खेळाडू खेळाचं प्रदर्शन करताना या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक अशा माध्यमातून त्यांनी पुरस्कार स्वीकारलेला आहे. आणि आत्ताचा जो खेळाडू आपण पाहतोय सुमित, हायएस्ट स्कोर असलेला मॅच मध्ये सुमित आपल्या खेळाचं प्रदर्शन आता दाखवणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी सज्ज झालेले आहेत संदेश बोराडे. मुंबई 3चा भेदक माऱ्याचा हा गोलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना खेळाडू सज्ज, गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा चेंडू तडकावून दिलेला सीमारेषे पलीकडे पलावा सिटी मध्ये गेलेला षटकार. ताकदीचा, मनगटाच्या ताकदीचा उपयोग कसा केलेला आहे. डायरेक्ट पलावा सिटी मध्ये बॉल घालवलेला आहे. पुन्हा एकदा सज्ज झालेला गोलंदाज थोडीशी दिशाहीन झालेली आहे. अगदी पायाची हालचाल न करता जागेवरनं तडक हा षटकार खेचलेला आहे. आणि या ठिकाणी भेदक माऱ्याचा गोलंदाज संदेश, बघूया काय कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. सुपर डुपर शॉट मारलेला आहे. अगदी जागेवर उभा राहून लगातार 2 षटकार खेचलेले आहेत. 10 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. मुंबई 3 थोडासा दडपणाखाली आलेला संघ दिसतोय आपल्याला. लगातार 2 षटकार गेलेले आहेत. पण जर अचूक टप्पा जर तुम्ही ओळखला, अचूक टप्प्याचा भेदक मारा जर केला, डॉट बॉल या ठिकाणी जर गेलेत तर नक्कीच थोडंसं दडपण आपण रायगडला देखील देऊ शकता. आणि रायगड देखील तेवढ्याच ताकदीने चौकार षटकार मारण्याच्या शर्यतीत असलेला सुमित हा खेळाडू या ठिकाणी त्याचं फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला सर्वांना दाखवतोय. पुन्हा एकदा संदेश बोराडे गोलंदाजी करतायत सुमित यांच्यासाठी.
आणि फिल्डर पूर्ण तयारीत आहे फिल्डिंगसाठी. आणि हा चेंडू तडकावून एक तर धाव घेतलेली आहे आणि या ठिकाणी अद्दू हे धाव संख्या झालेली आहे 36. बर्फ बहुतेक संपलेला आहे आपल्याकडचा. गरमी वाढलेली आहे. पुन्हा एकदा हा चेंडू कट करून एक धाव आणि सुंदर अशी फलंदाजी आपण बघतोय. दोन्ही खेळाडूंचा तालमेळ या ठिकाणी फक्त प्लेस करून हिटरला स्ट्राईक देण्याचा हा मनसुबा या ठिकाणी फलंदाजी करताना आपल्याला दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून दिसतोय. 8 बॉल आणि 24 धावा पाहिजेत. भेदक मारा जर या गोलंदाजीच्या माध्यमातून केला, 1-2 जर बॉल डॉट गेले तरी नक्कीच थोडासा प्रेशर येऊ शकतोय. आणि त्याचबरोबर रायगड क्षेत्र देखील आपण पाहतोय फलंदाजी करताना कुठलाही दबाव न घेता त्या दबावाला बळी न पडता मन मोकळेपणाने आपला खेळाचा हा फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा हा चेंडू जाताना सीमारेषा पलीकडे पार करतोय का आणि सीमारेषा पार केलेली आहे. सहजरित्या चेंडू कटावून चौकाराच्या दिशेने हा चेंडू जातोय. आपले 5 चेंडू झाले या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. आणि मॅच थांबवून असं खेळाडूने मध्येच येणं योग्य नाहीये. ज्या ठिकाणी अंपायर आपला निर्णय देत आहेत चला सामन्याला सुरुवात. शेवटचा चेंडू शिल्लक. 7 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता. बघूया गोलंदाज कशी गोलंदाजी करतोय आणि फलंदाज कसं त्याला चोख प्रत्युत्तर देतोय. आणि असाच हा चौकार लगावलेला आहे. सहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ आता दबावाखाली दिसते आपल्याला, कारण शेवटची षटक हा शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही फलंदाज आपापसामध्ये ताळमेळ करताना चर्चा करताना. चला सामना सुरू करा. सामना सुरू करा. पाहिजे होती एक एक आहे. दोन कोणी दिल्या.
नवीन गोलंदाज रुपेश पवार आपला अंदाज घेऊन गोलंदाजीचा रायगड क्षेत्राला गोलंदाजी करणार आहे. सामन्याला सुरुवात. थांबा थांबा थांबा, वादळ वारा सुटलाय. त्या वादळ वाऱ्यावर बॉलर पण सुसाट सुटला होता, परंतु रोखलाय त्यांना. पंचांनी वारा थांबवलेला आहे. बघा कशी 2 हात वर करून सुरक्षा पुरवलेली आहे फलंदाजांसाठी. गोलंदाजाची सुरुवात आणि या चेंडू तडकावलेला बघूया. झेल घेण्यामध्ये यश संपादित करतायत का? आणि एक धाव या ठिकाणी मिळालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच करत नाही, कारण त्यांना माहिती आपल्याकडे फलंदाज तडाखे फलंदाज सुमित आहे. 5 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. 5 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आमचे क्षेत्रीय संचालक महोदय महात्मा ललित कुमार दैवीजी यांचं आगमन झालेलं आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी आणि स्वागत करा त्यांचं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय रुपेश पवार गोलंदाज, अचूक टप्प्याचा भेदक मारा करणारा. आणि हा एक डॉट बॉल काढलेला, हाच डॉट बॉल त्यांना सुमितजींना टेन्शन देणारा आहे. आणि सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे आणि त्या गोलंदाजीवरती एक डॉट बॉल काढलेला आहे. असाच जर पुन्हा एकदा रुपेशजी आणि हा चेंडू तडकावलेला पाहूया आपण. आणि हातूला कॅच पकडलेला आहे. सुंदर अशी विकेट गेलेली आहे. सुंदर अशी विकेट घेतलेली आहे. या ठिकाणी थोडस दडपण दिलेलं आहे. फिल्डिंग लावा, वेळ नका घालू. आणि सुमितजींची विकेट गेल्यानंतर संघातील सर्व खेळाडू बॅट्समन पाठवायचा, आपण बॅट्समन पाठवायचा रायगड. फिल्डिंग लावा. तीन चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. या ठिकाणी अजूनही रायगड संघातील दिग्गज खेळाडू आहेत, आपण जाणताय. त्याचबरोबर भेदक मारा करणारे. याच्यामध्ये आपण पाहतोय अटीतटीचा सामना हा पाहताना आपल्याला खूप आनंद होतोय. पुन्हा एकदा रुपेशजी गोलंदाजी करतात रायगड क्षेत्राला. आणि 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 2 धावा या ठिकाणी बहुतेक मिळाल्या असतील. पंचांचा इशारा आणि पंचांचा हा पीटी नंबर 1 या ठिकाणी आलेला आहे आणि 1 धाव मिळालेली आहे आपल्याला. दोन धावा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. 3 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. आणि हे दोन्ही संघांना शक्य आहे. रायगड क्षेत्राला पण शक्यता आहे आणि मुंबई 3 ला देखील शक्यता आहे. जो चांगला खेळ करेल त्याचा विजय होईल. बघूया पुन्हा एकदा रुपेश पवारजी. आणि हा चेंडू गेलेला आहे सीमारेषे पलीकडे. षटकार गेलेला आहे. सुंदर असा षटकार खेळला, ठक्क नाव झालेलं आहे. जी 2 चेंडू आणि 7 धावा. परत कुल्फीवाल्यांचं आगमन झालेलं आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. आणि हा झेल पकडलेला, सुंदर झेल पकडलेला आहे आणि मॅनेजर खुश झालेले आहेत.
चर्चा कंपल्सरी चेसिंग आहे आपल्याला या ठिकाणी. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश. 1 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता. दोन्ही संघाला अटीतटीचा हा सामना, चुरशीचा सामना. सर्व खेळाडूंच्या नजरा लागलेल्या या खेळावरती. रुपेश पवार गोलंदाजीसाठी सज्ज. रायगड क्षेत्र फलंदाजीसाठी सज्ज. 1 चेंडू 7 धावा. आणि हा पुन्हा एकदा चौकार गेलेला आहे. त्याचबरोबर मुंबई 3 संघाचा विजय झालेला आहे. आणि आपण पाहतो वेळेची बचत करण्यासाठी मुंबई 4चा संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल देखील झालेला आहे. आणि या सामना झालेल्या चुरशीच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय अटीतटीचा हा सामना झालेला आहे.